तिच्या राजकारणातून एक मोठी बातमी येते। बारामती विधानसभा लढण्याबाबत पक्ष निर्णय घेईल असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलेलं आहे। यासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कालपासून दुष्काळी दौरा सुरू आहे आणि आज बारामती तालुक्यातील शिरसोफळ येथे ते दुष्काळ दौऱ्याच्या पाहणी आणि गावकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत। विविध समस्यावर युगेंद्र पवार ही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय आता लोकसभेच्या निकालानंतर तुम्हाला दिसला असेल की लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे आणि सगळ्या आमदार साहेबांना सोडून गेले तरी त्यांचा 80% स्ट्राइक रेट आहे। त्यांनी 8 खासदार निवडून आले। काय कार्यकर्ते ते उत्साहित असतात। आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले, खूप आम्ही कामं केली आणि मी इथं फिरत आलोय, मी इथं काम करत आलोय। त्यांची इच्छा असेल पण अजून आम्ही तर त्याच्यावर काही विचार केलेला नाही। इच्छा आहे लोक विधानसभेत जायची, अजून मी विचार केला नाहीये, तो माझा निर्णय नाहीये। साहेब ठरवतील। पाटील साहेब आहेत, पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत, सुप्रियाताई आहेत, माझ्यापेक्षा खूप जास्त मोठे वरिष्ठ लोक आहेत, ते सगळे हे बसून ठरवतील। बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुनीत्राताई वहिनी आणि ताईंचं समोर झाले। आता सुनीत्रा वहिनींना लोकसभा निवडणुकीसाठी राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत येतंय। काय वाटतं राज्यसभेसाठी? काय ही चर्चा आहे, त्याच्यामुळे जर झालं तर आपण बघू, तो त्यांचा प्रश्न आहे। जर तरवर आता मी काय कसं बोलणार। कॅमेरामन आदर्श सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, बारामती, शिरसोफळ।